महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली। नांदगावकरांना आणलेलं गंगेतील पाणी पिण्यास नकार दिल्याचा राज ठाकरेंचा खुलासा। गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित। राज ठाकरेंच्या जागी अन्य कुणी असतं तर भाजपनं थैथयाट केला असता। राज ठाकरेंच्या कुंभस्नानावरील वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला। घरी बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं। आपण 57 कोटी लोकांच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय। संगमाच्या पवित्र स्नानाच्या श्रद्धेचा सन्मान करा। भाजप आमदार राम कदमांचा राज ठाकरेंना सल्ला। प्रशांतचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे। नागपूर कृती समितीतर्फे मुदोजीराजे भोसले यांचं फडणवीसांना पत्र। संभाजीराजेंचा अपमान केल्यानं अनिल परबांवर सुद्धा कारवाईची मागणी। लोकसभेनंतर आपण विधानसभेत गाफील राहिलो। जागा वाटपातच लढत बसलो आणि आपण केलेलं काम दाखवायला कमी पडलो। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। डुप्लिकेट मतदार नोंदणीमुळे भाजप महाराष्ट्र हरियाणात जिंकला तर आता मोदी शहांनी घाईघाईत मर्जीतला निवडणूक आयुक्त नेमला। सामनाच्या अग्रलेखातनं भाजपवर निशाणा। डोंबिवलीच्या खंबाळपाड्यामध्ये संघाच्या शाखेवर रात्री दगडफेक। लहान मुलं प्रशिक्षण घेत असताना अचानक दगडफेक झाल्याची घटना। महिलांच्या बँक खात्यामध्ये बुधवारपर्यंत 2 महिन्यांचे 3000 रुपये एकत्र जमा होणार। फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे एकत्रित पैसे देण्याचा सरकारचा निर्णय। वानुआतूच्या पंतप्रधानांकडून आता ललित मोदींचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश। तर ललित मोदी यांना वानुआतू सरकारचा मोठा धक्का।